जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आहे त्या न्यासांनी देशभर आपली एक प्रतिनिधींचं जाळं निर्माण केलेलं आहे। पुणे ग्रामीण हा एक आपला विभाग आहे ज्यामध्ये ग्रामीण बारामती जिल्हा येतो, पुण्यातलं जुन्नर आंबेगाव हा सगळा भाग येतो। तर ह्या सगळ्याला आपण एक विभाग असं म्हणतो, पुणे विभाग। पिंपरी चिंचवड शहर सुद्धा त्यामध्ये येतं। त्या विभागाचे मंत्री असलेले श्री नितीनजी वाटकर हे इथं आहेत। त्यांच्या शेजारी जे बसलेत श्री विलासराव लांडगे हे भोसरीमध्ये राहतात आणि समरसता या विषयाचं आपल्या याच विभागाचं काम हे ते करत असतात। सगळ्यात शेवटी बसलेले श्री धनंजयजी गावडे, तर हा जो तीर्थक्षेत्र न्यास आहे राम जन्मभूमीचा त्यातलं पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित जे सगळं काम आहे ते करण्यासाठी मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे। आपल्याला माहिती असेल की ते स्वतः सुद्धा एक पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय चांगली गोशाळा, केंद्राई गोशाळा या नावाने ते चालवतात असे धनंजयजी गावडे। आणि त्यांच्या शेजारी विलासरावांच्या आणि त्यांच्यामध्ये बसलेले श्री धनराजजी बिरदा। आपल्याला माहिती आहे की ते पिंपरी चिंचवडमधले एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, माजी नगरसेवक देखील आहेत आणि गोरगरिबांच्या आणि वंचित समाजाच्या विविध कार्यामध्ये त्यांचा हा सहभाग असतो त्या विविध कार्यांमध्ये। आणि या निमित्ताने जे समाजाला आनंद झालेला आहे राम मंदिराच्या निमित्ताने त्या सगळ्यांना एक तो आनंद प्रकट करण्यासाठी काही संधी मिळावी या दृष्टीने त्यांनी एक कार्यक्रम नियोजित केलाय, त्याची ती माहिती देणार आहे। तर माहितीचा क्रम कसा असेल ते सांगतो। पहिल्यांदा धनंजयजी गावडे हे बोलतील, नंतर नितीनजी बोलतील, पहिल्यांदा नितीनजी बोलतील, मग धनंजयजी बोलतील, मग विलासराव लांडगे बोलतील आणि सगळ्यात शेवटी धनराजजी बिरदा हे बोलतील। तर त्यांना आपण विनंती करू की त्यांनी सुरुवात करावी। आता आपण सर्व पत्रकारांचं सर्वात पहिल्यांदा स्वागत करतो। आज संपूर्ण देशभर जे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, जे अयोध्येमध्ये राम मंदिर होणार आहे, तर त्याचा एक भव्य दिव्य कार्यक्रम 22 तारखेला होणार आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाजातला व्यक्ती हा तो आनंदोत्सव साजरा करतोय। परंतु हे करण्यापूर्वी आज आपल्या सर्वांना सुद्धा या मंदिराच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। मुळात विक्रम संवत 2080 पौष शुक्ल द्वादशी अर्थात 22 जानेवारी 2024ला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। परंतु त्यापूर्वी ज्यावेळेस एक 492 वर्षापूर्वी मुघल आक्रमक बाबराने अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं त्याची वक्रदृष्टी त्या मंदिरावर पडली आणि त्याचा सरदार जो होता त्या मीर बाकी यांनी त्या अयोध्येतल्या राम मंदिरावर हल्ला केला आणि त्या राम मंदिराच्या जागेवर एक ढाचा बांधला आणि तो संघर्ष सलग 492 वर्ष चालला आणि याच्यामध्ये जवळजवळ 4 लाख रामभक्त असतील, स्वयंसेवक असतील, अनेक लोकांचं बलिदान या पूर्ण आंदोलनामध्ये झालं। परंतु तरीसुद्धा हा संघर्ष कधी थांबला नाही। हा संघर्ष उत्तरोत्तर वाढत गेला। अयोध्या असो किंवा पूर्ण अयोध्येचा विषय जरी असला तरी प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारताचा आराध्य दैवत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची एक आस्था प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येशी जोडली होती आणि प्रत्येक हिंदू या पूर्ण संघर्षामध्ये सहभागी झाला। कालांतराने आपण बघितलं की 1-2 घटना याच्यामधल्या अशा आहेत की याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की महिलांनी कधी संघर्ष केला नाही, परंतु त्या काळामधल्या काही विशेष युद्धांमध्ये महिलांनी सुद्धा एकूण ज्या 76 लढाया झाल्या होत्या त्याच्यामध्ये काही महिलांनी सुद्धा विशेष लढाया केलेल्या आहेत। स्वतः महिलांनी हातामध्ये तलवार घेऊन त्या ढाच्याच्या वर आक्रमण करून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलं होतं, पण त्यांचं योगदान त्याच्यामध्ये कामी आलं, त्यांना सर्वांना बलिदान आलं। अशा अनेक युद्ध, अनेक लढाया त्याच्यामध्ये झाल्या आणि हे प्रकरण नंतर कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये सगळं प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा संपूर्ण निकाल राम जन्मभूमीच्या बाजूने दिला आणि कोर्टाने एक राम जन्मभूमी न्यास तीर्थक्षेत्र न्यास नावाने एक ट्रस्ट आपल्याला बनवायला सांगितला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून एक भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरुवात झाली। तर या राम मंदिराच्या निर्माणासाठी जो निधी आवश्यकता होती तर त्याच्यासाठी काय की पूर्वी या मंदिराच्या निर्माणासाठी अनेक लोक म्हणत होते की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही हे मंदिर पूर्णपणे बांधून देऊ, परंतु आपल्याला प्रत्येक हिंदूच्या, प्रत्येक भारतीयाच्या सहभागातून हे मंदिर होणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण एक निधी समर्पण अभियान त्या काळामध्ये घेतलं आणि त्याच्या माध्यमातून एक फार मोठा निधी आपल्याला राम जन्मभूमीच्या मंदिरासाठी आपण गोळा केला
आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की जसा ह्या मंदिराचा निधी जमा झाला त्याच्यानंतर आपण ठरवलं होतं की मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. पण आपण त्या काळातला जो आराखडा बनवला होता एक 20 वर्षांपूर्वीचा तो थोडासा छोटा होता, म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल केला. आणि पूर्वी जसं आपण म्हणत होतो की 2 मजल्यांचं जो मंदिर होतं ते आपण नंतर 3 मजल्यांचं केलं. त्याच्यानंतर जे पूर्वी 3 घुमटांचं मंदिर होतं त्याचे 5 घुमट केले. एकूण मंदिराची जर लांबी रुंदी आपण बघितली तर 280 फूट बाय 360 बाय त्याची उंची जी 161 फूट आहे. म्हणजे अतिशय भव्य असं राम मंदिर आपण तिथं बांधण्याचा उपक्रम हातामध्ये घेतला. त्याच्यामध्ये जे 5 सभामंडप आहेत, त्याच्यामध्ये रंगमंडप, प्रार्थना मंडप, सभामंडप, कीर्तन मंडप अशा वेगवेगळ्या प्रकारचे 5 मंडपाची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि हे जे मंदिर आहे याच्यामध्ये सांगण्यासारखं तसं भरपूर आहे, परंतु या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर म्हणजे पूर्ण भारताच्या एकात्मतेचं चित्र आपल्यासमोर उभं करतं. तर त्याच्यासाठी या मंदिराच्या निर्माणामध्ये संपूर्ण भारताचा सहभाग कशा पद्धतीने आपण घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले जे दगड आहेत तर ते जो गुलाबी दगड आहे तो राजस्थानमधनं आणलेला आहे, जो काळा दगड आहे, जो काळा ग्रॅनाईट आहे तो कर्नाटकमधनं आणलेला आहे. त्याच्यासाठी लागणारे जे कारागीर आहेत ते काही ओडिसा, अरुणाचल प्रदेश इकडनं आणलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारे जे लाकूड आहे, जे सागवान आहे ते महाराष्ट्रामधनं गेलेलं आहे. तर एकूण या मंदिरामध्ये जो काळा दगड आहे तो कर्नाटकवरनं आलेला आहे. आणि याच्या माध्यमातून संपूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान त्या संपूर्ण राम मंदिरामध्ये आहे. आणि आपण म्हणतो की राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ही जी आपल्या संकल्पना आहे ती याच्यामधनं साध्य होते. नागर शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर 1000 वर्षात टिकेल अशा पद्धतीने त्या मंदिराचं पूर्ण निर्माण आपण केलेलं आहे. ज्यावेळेस राजा विक्रमादित्यांनी असं म्हणलं होतं की आम्ही बांधलेलं मंदिर हे 1000 वर्ष टिकेल, परंतु ते काही टिकलं नाही. कारण आपण बघतो की शरयू नदीचा प्रवाह फार तीव्र होता आणि त्याच्यामध्ये कालांतराने त्या शरयू नदीचा प्रवाह बदलला आणि ते मंदिर खचलं असावं असा काही लोकांनी त्याच्यामध्ये निष्कर्ष काढला. आणि म्हणून जर हे मंदिर हे 1000 वर्षात टिकावं जर आपण सुद्धा असं म्हणतोय तर त्याच्यामध्ये केलेले जे बदल आहेत म्हणजे त्याच्या मंदिरामध्ये जी खाली कृत्रिम जमीन बनवलेली आहे का, ज्यावेळेस त्याचं खाली आपण जे खोदकाम केलं त्याच्यामध्ये जवळजवळ 200 फूट खाली आपण खोदकाम केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खडक लागलेला नव्हता. त्याच्यामुळे आपण तिथे एक कृत्रिम जमीन बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 400 फूट बाय 200 फूट आणि खाली जवळजवळ त्याची रुंदी जवळजवळ 40 फूट केलेली आहे. आणि बाजूला सुद्धा एक कंपाऊंड वॉल जी असावी तर ती कंपाऊंड वॉल सुद्धा जवळजवळ जमिनीपासून खाली 40 फूट आणि त्याची रुंदी 42 फूट ठेवलेली आहे. आणि या पूर्ण मंदिरामध्ये आपण जर 1000 वर्ष आपण मंदिर टिकावं असं जर आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये कुठेही सिमेंटचा आणि मेटलचा उपयोग केला, मेटलचा म्हणजे लोखंडाचा उपयोग केलेला नाहीये. कारण लोखंडाला आणि सिमेंटला त्याचं आयुर्मान जे आहे ते साधारण 100 ते 150 वर्ष आहे. त्याच्यामुळे या पूर्ण मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेही सिमेंट आणि लोखंड वापरलेलं नाहीये. त्या पूर्ण मंदिरामध्ये तांब्याचा वापर केलेला आहे. आणि आपण जसं म्हणतो की हे मंदिर 100% 1000 वर्ष टिकणार आहे आणि या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग योगदान या पूर्ण मंदिरामध्ये आहे. आपण सर्वांनी सुद्धा म्हणजे या मंदिराच्या आता आपण सगळीकडे अक्षदांचं वाटपाचं काम सुरू आहे, तर मी सर्वांना सुद्धा आमंत्रित करतो की आपण सर्वांनी सुद्धा अयोध्येमध्ये नक्की या. जय श्रीराम. नितीनजींनी आपल्याला या प्रभू श्रीरामांचं जे मंदिर अयोध्येमध्ये एवढ्या मोठ्या संघर्षानंतर होतं आहे त्याची सर्व पार्श्वभूमी आणि ते मंदिर कसं उभं राहतं ते सांगितलं आहे. तर आता साहजिकच आपल्याला सगळ्यांना या आपल्या आनंदोत्सवाचा या संपूर्ण देशाला आनंद झालेलाच आहे. तर पिंपरी चिंचवड शहर यात मागे नाही आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातसुद्धा आज जवळपास ज्यावेळेस गेल्या महिन्याभरापासून ज्यावेळेस अयोध्येवरनं ज्या अक्षदा आल्या आणि त्या अक्षदांचा कलश ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या महिनाभर प्रत्येक मंदिरांमध्ये फिरवला गेला तर त्या कलशाच्या दर्शनासाठी लाखो लोकांनी प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी केलेली होती. संपूर्ण पिंपरी चिंचवडचा जर आकडा काढला तर 10 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी त्या कलशाचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. आणि त्याच कलशातल्या अक्षदा आज 1 तारीख ते काल 15 मकर संक्रांतीपर्यंत 15 जानेवारीपर्यंत त्या अक्षदा सर्वांना घरोघरी वाटप झालेल्या आहेत. सुरुवातीला उद्दिष्ट असं ठेवलेलं होतं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 7 लाख घरांपर्यंत त्या अक्षदा पोहोचल्या जाव्या. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की काल मकर संक्रांतीच्या दिवशी तो 7 लाखाचा टप्पा आपला संपूर्ण कार्यकर्त्यांच्या समाजाच्या मदतीनं
तर जवळपास 25,000 कार्यकर्ते या अभियानामध्ये सहभागी होऊन तो 7 लाखांचा टप्पासुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. त्यातूनही काही नागरिकांची अजून मागणी होत आहे की काही घरं बंद असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी अक्षदा मिळालेल्या नाहीत, तर त्यांनासुद्धा अक्षदा येत्या 20 तारखेपर्यंत देण्याची व्यवस्था आपले त्या भागातले स्थानिक कार्यकर्ते करणार आहेत. हा झाला अक्षदांचा विषय. परंतु ज्यावेळेस सुरुवातीला बैठका झाल्या तर शहरातली, मगाशी मी त्याचा उल्लेख केला की 3,500 मंदिरांमध्ये की हा जल्लोष, हा जो काय रामाचा उत्सव हा साजरा केला जावा अशी एक योजना आखली गेली होती. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष हा कलश दर्शनाचा कार्यक्रम आणि अक्षदा वाटपाचा कार्यक्रम करताना आमच्या हे लक्षात आलं की हा कार्यक्रम फक्त 3,500 मंदिरांमध्ये नाही, तर प्रत्यक्षात आत्तापर्यंत 5,000पेक्षा अधिक मंदिर समित्यांनी, की जसं की प्रत्येकजण त्या ठिकाणी अयोध्येला जाऊ शकत नाही म्हणून प्रत्येक गाव हे अयोध्या आणि प्रत्येक मंदिर, मग ते कोणत्याही देवाचं असो, ते प्रत्येक मंदिर हे राम मंदिर असं गृहीत धरूनच प्रत्येक मंदिर समित्यांनी, तेथील पदाधिकाऱ्यांनी, तेथील कार्यकर्त्यांनी आपापल्या मंदिरांवर मग रोषणाई असेल, संध्याकाळचा दीपोत्सवाचा कार्यक्रम असेल, भजन कीर्तन सत्संग, अनेक प्रकारचे मोठे मोठे प्रसाद, महाप्रसाद, कित्येक देवालयांमध्ये तर 56 भोग लावण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि जसं ज्यावेळेस सतयुगामध्ये भगवान श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता आणि हा जो आत्ता आपण 455 वर्षाचा म्हणजे जवळपास 500 वर्षांचा हा वनवास भोगून ज्यावेळेस प्रभू श्रीराम माघारी येत आहेत, तर तो आनंद उत्सव येथील सगळ्याच पिंपरी चिंचवडकरांनाच नव्हे तर संपूर्ण देशवासियांना झालेला आहे. आणि त्या प्रित्यर्थ प्रत्येक मंडळांनी असतील, गणेशोत्सव मंडळं घ्या किंवा सत्संग मंडळं घ्या, भजनी मंडळ घ्या, एकही त्या दिवशी 22 जानेवारीच्या दिवशी एकही मंदिर हे असं रीत नसणार आहे की त्या ठिकाणी भजन कीर्तन सत्संग रामनामाचा जप होणार नाही. अगदी छोट्यातलं छोटं मंदिर असेल किंवा मोठ्यातलं मोठं मंदिर असेल, देवस्थानं असतील, सगळ्यांनी आपापले कार्यक्रम अतिशय भव्य दिव्यतेने करण्याचं योजलेलं आहे. त्याची सर्व आपण अनुभूती घेणारच आहोत. त्यामुळं या केवळ आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांसोबतच अनेकांनी वैद्यकीय शिबिरंसुद्धा, मग त्यात रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, तपासणी शिबिर असेल, वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा घेण्याचं ठरवलेलं आहे. कित्येक मंदिरांनी अशी योजना केलेली आहे की सतत 24 तास रामनामाचा जप सतत कोण ना कोणतरी त्या ठिकाणी करणार, मग त्याच्यात दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा अशाही काही ठिकाणी योजना झालेली आहे. त्यामुळं अनेक वेगवेगळे उपक्रम प्रत्येकजण आपापल्या भागात, हे केवळ मंदिरांमध्येच नाही तर कित्येक मोठ्या मोठ्या सोसायट्या असतील, एकही गल्ली एकही गाव असं नाही आहे की ज्यांनी त्या ठिकाणी त्यांचं कार्यक्रमांचं नियोजन केलेलं नाही. ज्याला यथाशक्ती यथायोग्य ज्या पद्धतीनं, ज्याप्रमाणे आपण पाहतो की इतिहासात जसं प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासात जात असताना शबरी मातेला भेटायला गेले, त्यावेळेस शबरी मातेने आपली जी त्याचं घर कुटी जे सजवलं होतं, ज्याप्रमाणे त्याला बोरं प्रभू श्रीरामांसाठी त्यांनी आणलेली होती, अगदी त्याचप्रमाणे किती छोटं मंदिर असू दे, किती मोठं मंदिर असू दे किंवा किती छोटी वस्ती असू दे, अगदी सेवावस्ती असू दे, ज्याला आपण झोपडपट्टी संबोधतो, तर त्या सेवावस्तीमध्ये सुद्धा अनेकांनी स्वतः खूप मोठे कार्यक्रम घेण्याचं योजलेलं आहे. एकही घर त्या दिवशी रित राहणार नाही. प्रत्येक घरामध्ये किमान 5 तरी दिवे दारामध्ये लावले जाणार आहेत, गोडधोड प्रत्येकजण करणार आहे. अगदी दिवाळीसारखं वातावरण यावेळेस या दिवशी असणार आहे. त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की जो कोणी या अक्षदांपासून ज्याला कोणाला भेटल्या नसतील त्यांनी आपल्या तेथील असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क करावा, त्या मंगल अक्षदांचा लाभ घ्यावा. त्या दिवशी त्या मंगल अक्षदा प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये किंवा प्रभू श्रीरामाचं मंदिर जर आपल्या परिसरात नसेल तर इतर कुठल्याही मंदिरामध्ये त्या अक्षदा समर्पित कराव्या. आपण त्या कार्यक्रमाला हजेरी लावावी. ज्यावेळेस 12:30 वाजता 22 तारखेला त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांची प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी आपल्या ज्या ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणी जवळच्या मंदिरामध्ये आपण सत्संग भजनात या ठिकाणी सहभाग घ्या. LED स्क्रीनवर तो कार्यक्रम त्या ठिकाणी लाईव्ह दाखवला जाणार आहे. कित्येक ठिकाणी शोभायात्रा त्या दिवशी संध्याकाळी केल्या जाणार आहेत, फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे, फुलांची उधळण केली जाणार आहे. त्यामुळं आपण जसं त्यावेळेस रामसेतू बांधण्याकरता हनुमंतरायांबरोबर वानर सेनेने सुद्धा आपला सहभाग नोंदवला, छोट्या खारुताईने सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता, अगदी त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी सुद्धा आपला खारुताईचा वाटा या रामकार्यामध्ये नोंदवावा, सहभाग नोंदवावा, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जय श्रीराम. चिंचवड बोलू.
जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी आता सांगितलं की हे सगळे कार्यक्रम होत आहेत, तसं धनराजजी बिर्दांच्या माध्यमातून या पिंपरी गावामध्ये सुद्धा भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर होम हवन आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी मी धनराजजींना विनंती करतो की त्यांनी कृपया जे काही पिंपरी शहरात आपण नियोजन केलं आहे ते सांगावं. तत्पूर्वी विलासराव देशमुखांना विनंती, विलासराव लांडगेंना विनंती की त्यांनी कृपया याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करावं. नमस्कार, जय श्रीराम. सर्व पत्रकार बंधूंचं मी बंधू आणि भगिनी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मला वाटतं आता नितीनजी वाटकर आणि श्रीयुत गावडे यांनी आपल्याला एकूण राम मंदिर आणि अयोध्येमधील कार्यक्रमासंदर्भात माहिती दिलेली आहे. परंतु याच्यामध्ये काही जो भाग आहे तो मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की अयोध्येमध्ये होणाऱ्या या 22 तारखेच्या कार्यक्रमासंदर्भात जसं गावडेंनी उल्लेख केला की अनेक ठिकाणी की वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. तर या कार्यक्रमामध्ये मला वाटतं जसं होम हवन असतील, भजन असेल, कीर्तन असेल, अशा विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. परंतु या कार्यक्रमांच्यामध्ये मला आवर्जून सांगायचा मुद्दा वाटतो की परवा मी काल मोईला आणि त्या एका ग्रामीण भागामध्ये गेलो होतो. तर कीर्तन चालू असताना की समाजावर एवढ्या पद्धतीने परिणाम होत चाललेला आहे की महाराजांनी कीर्तन संपताना 22 जानेवारीला आपल्या घरी दिवाळी साजरी झाली पाहिजे या काल्याच्या कीर्तनामध्ये अनेक साधू आपले आणि प्रवचनकार आणि कीर्तनकार हे सगळ्या प्रकारची माहिती देत आहेत. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की विविध स्तरातील आणि विविध ज्ञाती संस्थातील जो समाजाचा सहभाग आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरा पहिला मुद्दा असं मला वाटतं की मुस्लिम समाज जो आहे हा मुस्लिम समाजाचा सहभागसुद्धा या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या निमित्ताने मला असं वाटतं की जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये धनराज बिर्दांजी हा ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये विविध संस्था आणि विविध ज्ञाती संस्था यांच्या सहभागाने हा मोठा कार्यक्रम होतो आहे. ह्याचं जरा प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये हे सगळे लोक जी सगळी काम करत आहेत तर विविध ज्या संस्था आहेत किंवा इतर ज्ञाती संस्था आहेत यांच्यामध्ये सहभाग घेत असताना जसे आपले कार्यकर्ते काम करत आहेत, हे कार्यकर्ते काम करत असताना आम्ही काल एका ठिकाणी सहज गेलो असताना एका घरामध्ये सहज संपर्क केला आणि विचारलं की तुमच्याकडे अक्षता आले का. तर एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडं 2 कार्यकर्ते येऊन गेले. तर त्यांना विचारलं की तुम्हाला काय सांगितलं 2 कार्यकर्त्यांनी. तर त्या 2 कार्यकर्त्यांनी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना असं एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे की त्यांनी एखाद्या घरामध्ये जर आपण अक्षता आणि पत्रिका जर देऊन गेली तर आपण नेमकं त्या दिवशी 22 तारखेला करायचं काय. तर त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये रांगोळी काढावी, सडे साजरे करावेत, दीपमाळा लावाव्यात, आकाशकंदी लावाव्या, 5 दिवे लावावेत आणि गोडधोड करावे, रामरक्षा करावे, अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आपापल्या ठिकाणी करावे. असं आत्ता काही ठिकाणी असे काही कार्यक्रम ठरले आहेत की काही ठिकाणी मंडळांनी असं ठरवलं आहे की त्याशी DJ लावेल. तर DJ लावताना काय करावं, तर DJ लावताना देवाची गाणी तिथे लावली जातील अशा काही पद्धतीने सुद्धा DJ लावण्याची व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी रॅली जशी ज्या पद्धतीने काढली की सायकलची रॅली आणि 2 व्हीलरची रॅली, भगव्या टोप्या, ते वरचे पंचे असे घालून काही ठिकाणी बाई भागामध्ये. हा जो मी उपक्रम सांगतोय हा एकूण देशभरातल्या विविध विभागातला सांगते, देशभरमध्ये चालणाऱ्या कार्यक्रमात सांगतो. तर याच्यामध्ये सहभाग घेताना बालांपासून वृद्धांपर्यंत सर्व समाज याच्यामध्ये सर्व समाजाचा समावेश झालेला आहे याच्यामध्ये. आणि यामध्ये अयोध्ये नगरीमध्ये 22 तारखेला होणारा जो कार्यक्रम या अयोध्येच्या कार्यक्रमामुळे अनेक लोकांना याच्यामध्ये रोजगार प्राप्त झालेला आहे. या रोजगार प्राप्त होण्याच्यामध्ये जसं आपण प्लास्टिक मुक्त समाज जसं म्हणतोय तसं आपण विविध प्रकारच्या योजना या राम मंदिराच्या दृष्टिकोनातून समाज उपयोगी जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपण या निमित्ताने राबवत आहोत. त्याच्यामध्ये जसं यांनी उल्लेख केला, शिबिरं लावलेली आहेत. या वेळेमध्ये महिलांच्यासाठी वेगळी शिबिरं लावलेत, पुरुषांसाठी सगळे वेगळी शिबिरं लावलेत. पण याच्यामध्ये समाज जागृतीच्या दृष्टीने केवळ राम मंदिराची स्थापना, रामललाचं प्रतिष्ठापना होणार नसून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं उत्थान निर्माण होणार आहे. आणि या उत्थानाबरोबर देश जसं आपण म्हणतोय या जगाचं नेतृत्व करणारा हा हिंदू समाज, हा भारत देश आहे, हा देशाला नेतृत्व करणार आहे. जसं रामललाची ज्यावेळी मुक्तता झाली तिची खरी मुक्तता आहे या देशाला ना या जगाला नेतृत्व देणार आहे हे मला वाटतं प्रभू श्रीराम देणार आहे. आणि या निमित्ताने सर्व समाजाचं नेतृत्व या रामललाच्या निमित्ताने अशा प्रकारचा समाज, चांगला जागृत समाज हा निर्माण होईल. जसं असे लोक म्हणतात की आता रामलला आला म्हणजे की रामराज्य येणार का. तर रामराज्य येणार म्हणजे काय
की रामराज्य येणार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलेलं आपलं संविधान आहे, या संविधानाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे हे रामराज्य चालेल, हा त्याचा माझा अभिप्राय खरा अर्थ आहे. आणि या अर्थाच्या निमित्ताने आपण सर्व समाजाने 22 तारखेला दिवाळी साजरी करावी. या दिवाळीची साजरी करताना समाजाला एक चांगला संदेश जाईल असं मी आपण बसलेल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी व्हाल आणि 20 तारखेच्या कार्यक्रमाचं जो काय आयोजन आहे ते धनराजी बिर्दा यांना विनंती करतो की 20 तारखेच्या नियोजनाचं ते आपल्याला संबोधित करतील. जय श्रीराम. आपल्या हिंदू देवाचे आराध्य दैवत सनातन धर्माचे मर्यादा पुरुषोत्तम राम ज्यांनी विश्वाला सनातन धर्म काय आहे, अनंत कालांपासून चालत आलेला हा धर्म, त्याची पूर्णता कशी असती आणि पूर्ण 16 संस्कार आपण जर केले तर एक राजाचा मुलगा श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकतात, असं त्यांनी ह्या संपूर्ण जगाला आदर्श घेऊन दिलेला आहे. असे आदर्श पुरुष संपूर्ण मर्यादाला पालन करणारे जगातले सगळ्यात मोठे आपले देव मानले जातात. आणि हिंदू धर्माचा ज्यांनी पायंडा या सनातन धर्माचा ठेवला असे प्रभू श्रीराम, ज्यांना प्रत्येक एक जण मानतो, कणकणात मनामनात पशु पक्षी प्राणी सर्वजण मानतात. अशा प्रभू रामाचं 550 वर्षाचं, पहिलं त्यांच्या काळात 14 वर्षाचा वनवास दिला गेला, पण आमच्या मानवाच्या जीवनाकाळामध्ये आम्ही त्यांना 500 वर्षाचा वनवास दिलेला आहे. आणि असा 500 वर्षाचा वनवास आज तो संपतोय आणि आमच्या संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण मानव जातीमध्ये एक हर्ष उल्हासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा काळामध्ये 22 जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे आणि त्यांची प्राणप्रतिष्ठान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण जगभरात रामनाम चालू आहे आणि प्रत्येक घराघरात छोट्या मुलांच्या तोंडात पण राम नामचं नाम चालू आहे. अशा प्रत्येक एक व्यक्तींनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. प्रत्येक एक व्यक्ती आपला अयोध्यापर्यंत पोचू शकत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये, प्रत्येक एक सर्वसामान्य व्यक्तीमध्ये, प्रत्येक एक छोट्या घरची भगिनी, माता भगिनी किंवा पुरुष, आपले सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी 20 तारखेला आपण 3:30 वाजता शगुन चौकातनं एक रॅली काढतो. त्या रॅलीमध्ये एक कलश यात्रा, शोभायात्रा व त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार तिथं आपण रामरसायन यज्ञ घेतलेला आहे आणि तिथं काही मंत्राचा उच्चार होणार आहे. हिंदू धर्माचा आपण संरक्षण शपथ घेणार आहे. असा मोठा कार्यक्रम आपण या सर्व लोकांसाठी, जे लोकांच्या मनात आहे पण त्यांचा हर्ष उल्हास कुठं गमवू नये, त्यांचा हर्ष उल्हास कुठं घरातच कोंडून राहू नये, त्यांना बाहेर यायचं आहे, हर्ष उल्हास करायचा आहे 4 लोकांमध्ये, सर्व लोकांच्या आणि एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आपण सर्वसामान्यासाठी घेतला आहे. कुठल्याही पक्षाचा बेस त्याला दिलं गेलं नाही आहे, कारण की श्रीराम हे सर्वांचे होते. आपण सर्व एक जाती धर्माचे प्रत्येक एक माणसाला आपण ब्रीदवाक्य टाकले त्याच्यात, जात धर्म पात सब छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो. आपण हिंदू राष्ट्राला जोडत असताना, श्रीराम येत असताना, ह्याच्या पुढच्या काळामध्ये रामराज्य येणार आहे, तर प्रत्येक जाती धर्माला आपण संरक्षण देणं हे सनातन धर्माचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्राचीन काळापासून ते करत आलेले आहे, ह्याच्या पुढं पण ते करत राहतील. म्हणून आपण सर्व धर्मीय, सर्व जाती पाती पंथ प्रांतच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन हा पिंपरीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतोय. पिंपरीची भूमीच हा आपण का निवडली, त्याचं एक कारण आहे की हे साधू संतांची भूमी आहे, मोऱ्या गोसावीची भूमी आहे. आज आपण बघतोय पिंपरीमध्ये सिंधी समाजामध्ये प्रत्येक एक गोष्टीच्या पाठीमागे राम लावलं जातं आणि प्रत्येक एक माणूस ज्यावेळेस रामचं नाम 500 वर्षापर्यंत चालवत आलेला आहे, असा एक प्रत्येक प्राणी पशु पक्षी प्रत्येक व्यक्ती ज्यांनी पूजा अर्चना केली, प्रत्येक हा व्यक्ती आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो आमच्यासाठी पूजनीय आहे. अशा सर्व लोकांचं मान सन्मान आणि तिथं भोजन प्रसादी पण आपण ठेवलेली आहे लोकांसाठी. तर मी लोकांना हात जोडून आव्हान करतो की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त राम नाम जपावं आणि 20 तारखेला, येत्या 20 तारखेला आपण जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यात सम्मिलित होऊन रामचं नाम वाढवण्यासाठी, राम नाम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यावं, एवढीच आपल्याकडे विनंती करतो. जय श्रीराम. त्यांना खायला भेटते अशा ठिकाणी आपण काही त्यांची म्हणजे किट वगैरे अशी पुरवणार आहेत का? आपल्या
RSSकडनं, विश्व हिंदू परिषद आणि बाकीच्या सर्व सगळ्या संघटनांकडनं, एकही नाही की फक्त हेच करतात ते, बाकीचे नेते असतील किंवा नगरसेवक असतील, समाजातले प्रत्येक एक व्यक्ती लोकांपर्यंत पोहोचतात आहे. काही लोकांनी तर मी ऐकलं की आता काही कपडे पण घेऊन दिले, त्यांना दिवे दिले आणि गोडधोड करण्यासाठी पण आपण काहीतरी देतोय. अशा सगळीकडे होतोय. असं आपण कुणाला वंचित ठेवणार नाही आहे. ज्या दिवशी श्रीराम आले होते तर ते प्राचीन काळामध्ये पण एवढं अडचणी असताना पण लोकांनी दिवे लावले होते. आज तर तेवढी अडचण नाही आहे. आज तर आपल्याकडे लाईट पण आहे, दिवे पण आहे आणि आपण प्रत्येक एक व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. प्रत्येक एक व्यक्तीचा मान सन्मान करता. ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं की जो नाम राम लेगा, जो नाम लेगा वही आदमी आगे इस हिंदू राष्ट्र को चलाएगा. आम्ही हे पहिल्यापासून सांगतोय. हिंदू राष्ट्र हा आमचा, हिंदू राष्ट्र फक्त 16 संस्कारमुळं, सनातन धर्मामुळं झालेला आहे. त्यामुळं कुठलाही व्यक्ती ह्याच्या कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहणार नाही. या उद्घाटन प्रसंगीचे ज्या स्क्रीन लावणार आहेत आपण शहरामध्ये, हो. लाईव्हच्या, हो. त्या साधारणतः किती असतील आणि त्याचे ठिकाण कोणकोणते असतील? आता आपण याच्यामध्ये सर्व जे मंडळ आहेत, सर्व मंडळांना, काही मोठे, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना आपण आव्हान केलेलं आहे की आपण त्या आपल्या ठिकाणी आपण स्क्रीन लावावी. आता प्रत्येक ठिकाणी, अनेक ठिकाणी लावणार आहेत, पण ते नेमका आकडा आपल्याला समोर येणार का ज्यांना आपण आव्हान केलं, तर हे आव्हानच करणार आपण प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे आव्हानाला किती प्रतिसाद मिळतो त्यावेळेला प्रत्यक्ष 22 तारखेनंतर तो आकडा येईल. आपला पिंपरीमध्ये जर भाग बघितला तर आतापर्यंत आपल्याला किती मंडळांनी असं बोलले गेले की नाही आम्ही लावणारच आहे? फक्त पिंपरीचं जर धरलं तर सर्वच. आता परवाच मीटिंग झालेली होती मंदिरामध्ये, तर हे सर्वचे सर्व जेवढे मंदिर आहेत, सर्वांचे पुजारी आणि तिथले व्यवस्थापक जेवढे होते ते सर्वजण तिकडे आले होते. सर्वांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने, कोण काला करतो, कोण कीर्तन करतोय, कोण काकडा आरती करतोय, कोण जेवणाची व्यवस्था करतोय, कोण LED लावतोय, कोण महाप्रसाद करतोय, कोण छोटा प्रसाद करतोय, कुठं रामरक्षक, हनुमान चालिसा, असे प्रत्येक जागेवर पाठन असे सगळे चालू आहे आणि सगळ्यांनी ते स्वतःहून करतात. ते असं नाही की आपण कुणीतरी बोलतो आणि ते करतात, असं काही नाही आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 10,000 लोकसंख्येची एक वस्ती असं आपण साधारण संबोधतो. अशा 260 वस्त्या आपण आयडेंटिफाय केलेल्या असतात. तर त्या प्रत्येक वस्तीमध्ये किमान 1 ते 2 तरी LED स्क्रीन लागतील, अशी योजना झालेली आहे. परवाची भोसरीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आलेलं जे वृत्तचं निवेदन आहे त्याच्यामध्ये साधारण त्यांनीच केलेला संकल्प 1 लाख घरापर्यंत जाण्याचा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये 2 लाडू, एक गुढी ज्याच्यावर रामाचं चित्र असेल, त्याच्याबरोबर एक काठी, त्याच्याबरोबर एक दोरी, एक पंचा आणि काही महिला आहेत त्या हळदी कुंकू करण्यासाठी जाणार आहेत, असं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अनेक जण असे आहेत की वेगवेगळ्या आपल्या कल्पना राबवून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करणार. आता काही ठिकाणी काय केलं आहे की आम्ही फक्त रामायणाचेच कार्यक्रम घेणार आहोत, असे काही ठिकाणी तसं केलेलं आहे. काही जो आपला याचा वारकरी संप्रदाय आहे किंवा तर ते त्या वारकरी संप्रदायाने आम्ही आमच्या जी प्रवचनं होतील किंवा कीर्तन होतील किंवा दशक्रिया विधीचे कार्यक्रम होतील, तर त्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमामध्ये शेवटच्या 10 मिनिटामध्ये आम्ही 22 तारखेला रामायणाच्या 22 तारखेच्या संदर्भातला आम्ही सर्व समाजाला जागृतीसाठी आम्ही निर्णय, असे विविध प्रकारे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने 22 तारखेच्या कार्यक्रमामध्ये कसं सम्मिलित होणार आहे ते प्रत्येकाच्या अँगलनी ते लोक असा प्रयत्न चालू आहे. सगळीकडे चिंचवडमध्ये लेदर शोचं नियोजन केलं गेलेलं आहे, फायर शोचं नियोजन केलं गेलेलं आहे, मोठ्या शोभायात्रेचं नियोजन केलं गेलेलं आहे. मोठ्या त्या शोभायात्रांवरती पुष्पवृष्टी असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत त्या ठिकाणी करण्याचं असेल, असं प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी भव्यदिव्य शोभायात्रा निघेल. आणि पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण मिळून एक जिल्हा स्तरावरती रामरक्षा पठणाचा कार्यक्रमही आयोजित केला गेलेला आहे. चिंचवडच्या मोऱ्या गोसावी क्रीडा संकुलमध्ये तो कार्यक्रम सकाळी रविवारी 21 तारखेला आदल्या दिवशी 7:30 ते 9:30 या वेळामध्ये किमान 15,000 लोकांच्या उपस्थितीत सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. याची आपण पत्रकार बांधवांनी नोंद घ्यावी. म्हणजे कार्यक्रमांची यादी कमी पडेल खरं तर हा वेळ सांगायला, इतके कार्यक्रम आहेत. काय सांगाल एकंदरीत 20 तारखेला जो आहे राम मंदिराचा उत्सव पूर्ण जगभरात होतोय आणि आपल्यातर्फे जे आहे रॅलीचं आयोजन केलेलं आहे, या रॅलीचं कसं नियोजन असेल आणि साधारणतः किती नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होतील? जय श्रीराम. अयोध्याच्या
प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरीच्या पावन धर्तीवर आपण हा कार्यक्रम घेतो 20 तारखेला. आणि 20 तारखेला आपण 3:30 वाजता शगुन चौकातनं एक शोभायात्रा, कलश यात्रा, जी लोक यज्ञमध्ये बसतील 108 लोक, ते कलश घेऊन आपले चालतील ते 108 लोक. आणि ही शोभायात्रा शगुन चौकातनं महाराष्ट्र कॉलेजपर्यंत पोहोचणार आणि त्या ग्राउंडमध्ये राम रसायन नावाचा आपण होम करतो आहे, जे 108 लोक बसणार आणि रामरक्षण पठण पण तिथं चालू होणार आहे. असं हे नियोजित कार्यक्रम. आणि मग तिथं भोजन प्रसाद पण आपण ठेवलेला आहे. माता भगिनींना आपण साडी पण वाटप करतो आहे. भगवे साडीमध्ये आपण सर्व भगिनींना बोलवलो आहे आणि सर्व जेवढे पुरुष असतील त्यांनी टोपी, सलवार, कुर्ता, पारंपरिक ड्रेस म्हणजे वेशभूषामध्ये आपण सर्वांना बोलवलेलं आहे. अनेक वेळा जर समजा बघितलं तर 22 तारखेचं जे आयोजन जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह देशामध्ये पाहायला मिळतोय. आपण नागरिकांना आपण काय आवाहन कराल? जो 22 तारखेचं आव्हान आपण अयोध्यामध्ये करू शकत नाही, तोच आव्हान उत्साह साजरा करण्यासाठी आपण पिंपरीमध्ये तो कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे प्रत्येक एक माता भगिनीला सुरक्षा वाटेल आणि त्याचा जो आनंद व्यक्त करण्याचा जो वेळ आहे तो आम्ही त्यांना हितं देतो किंवा तुम्ही हितं आनंद व्यक्त करा. तिथं अयोध्यामध्ये जरी कार्यक्रम चालू असेल तरी एखाद्या आई बहिणीला असतं की बाबा मी घरात आहे पण मी तिकडं काय फक्त टी व्ही बघते, तर मला आनंद जल्लोष करायचा आहे, तर जय श्रीरामांचं नाम घोषित करायचं आहे. तर ती आज आमच्यासमोर ते जे आम्ही ते DJ लावणार, खेळ लावणार, त्याच्यामध्ये येऊन ती तिचा आनंद व्यक्त करू शकते. मग छोटी मुलं असतील, मोठे वृद्ध व्यक्ती असतील, सर्वांनासाठी आपण ते केलेलं आहे. होम हवन करण्यासाठी किती पंडितांची व्यवस्था करण्यात आली? आपले 11 काशीचे पंडित बोलवलेले आपण होम हवनासाठी. आणि राम रसायन होम आपण करतो आहे, जेचे करून की ज्या धर्तीवर आपण ते करतो आहे ती धर्ती पावन व्हावी. तिथल्या आजूबाजूच्या 50 किलोमीटरपर्यंत ते होम हवनाचा प्राचीन काळापासून तो एरिया जातो आणि तिथल्या लोकांना त्याचा लाभ होतो. तर आपल्या ह्या पिंपरी चिंचवड शहराला पूर्ण श्रीराम प्रभू रामची कृपा असावी, त्यासाठी आपण तो राम रसायन होम घेतो आहे.